नांदेड किनवट मार्गावरील इस्लापूर जवळ 2 ट्रकची आमने-सामने धडक झाली आहे। या धडकेत 1 जण ठार तर 3 जण जखमी झाले। हा अपघात इतका भीषण होता की एक ट्रक पुलाखाली जाऊन कोसळला तर दुसरा ट्रक पुलाच्या कठड्यावर पडला। या अपघातात दोन्ही ट्रकचे मोठे नुकसान झाले। नांदेड जिल्ह्यातील सरपंच पदाची आज आरक्षण सोडत घेण्यात आली आहे। या सोडतीनंतर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गाव पुढारी कामाला लागणार आहे। त्यामुळे आजच्या आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष होते। पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ नांदेडमध्ये आज सर्व पक्षीयांनी बंदची हाक दिली होती। या बंदला चांगला प्रतिसाद मिळालाय। विविध राजकीय नेत्यांनी आज रॅली काढत बंदचे आवाहन केले होते। आजच्या बंदमध्ये नांदेड शहरातील विविध संघटनांनी सहभाग नोंदवला होता। त्यामुळे आज रस्त्यावर शुकशुकाट जाणवत होता। नांदेड शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात आज बंद पाळण्यात आलाय। दरम्यान अत्यावश्यक सेवांमध्ये या बंदमधून वगळण्यात आले होते। उन्हाची तीव्रता वाढत असताना नांदेड शहरात विजेचा लपंडाव सुरू आहे। कधी दिवसात तर कधी रात्री अपरात्री वीज पुरवठा खंडित होत आहे। त्यामुळे शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या। शहरातील वाढती लोकसंख्या पाहता आणखी 5 सबस्टेशनची गरज असल्याचे यावेळी महावितरणकडून सांगण्यात आले। 2 सबस्टेशनला डीपीडीसीने मंजुरी दिली। उर्वरित 3 सबस्टेशनसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचं बालाजी कल्याणकर यांनी सांगितले। हवामान खात्याने नांदेड जिल्ह्याकरिता 2 दिवसासाठी येलो अलर्ट जारी केलाय। या दरम्यान जिल्ह्यात काही भागात हलका पाऊस, गारपीट आणि उष्ण वातावरण राहील असा अंदाज वर्तवण्यात आलाय। शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले। नमस्ते नांदेड, नमस्ते नांदेड, जीवा भावाचं